बातमी इम्तियाज जलील यांच्या संदर्भात पुण्यामध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय। कोंढवा पोलीस स्थानकाबाहेर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांची यावेळेस मोठी गर्दी सुद्धा होती। तर पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय। गुन्हा दाखल करण्यासाठी शेकडो नागरिकांनी या पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली होती। कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते। कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इम्तियाज जलील यांनी एका रॅली वेळेस छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डावर काळं फासलं होतं आणि या निमित्तानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान पुण्यातील विविध पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी ही आंदोलकांनी केली होती। इम्तियाज जलील यांच्या विरोधात पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेलाय। संभाजीनगर या नावाला आक्षेप असल्यामुळे हा गुन्हा दाखल केलाय। संभाजीनगर मधील एका फलकावर संभाजीनगर या शब्दाला काळं फासलं, त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला।